हाय गाइज, वेलकम बैक टू लोक विथ सखी. मी थांबली आहे कारण का बाकीची लोक सुद्धा जॉईन होत आहेत म्हणून. सो भरपूर अशी लोक जर जॉईन झाली की मग आपण आपल्या लाईव्हला सुरुवात करूया. तुम्ही नेहमीच खूप छान छान कमेंट्स करत असता आणि खूप छान प्लेसेस सुचवत असता, म्हणून मी आज तुम्हाला असं एक हिडन मार्केट दाखवणार आहे जे अंधेरी वेस्टला आहे. ओके, आपण सुरुवात करूया. एक 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटं पण 5 मिनिटं. तुमच्यामधून कोण कोण अंधेरीला शॉपिंग करतं आणि तुम्ही कुठे शॉपिंग करता हे सुद्धा मला आता सांगा. तुमचे कमेंट्स वाचायला सुद्धा मला खूप बरं वाटतं. खूप छान छान तुम्ही कमेंट्स करता. हॅलो, हाय गाईज. होत आहेत लोक जॉईन होत आहेत. किंवा तुमची फेवरेट शॉपिंग प्लेस कोणती आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आपण थोडं इथे येऊया, लोकांना जायला जागा देऊया. इथे भरपूर गर्दी असते कारण का इथे सगळेच कपडे खूप स्वस्त मिळतात. ओके, सो कोणीतरी कोल्हापूर लिहिलं. वाव, तिथे सुद्धा मला येऊन शॉपिंग व्हिडिओ करायला नक्की आवडेल. सो येस, भरपूर लोक जॉईन झाली आहेत. ओके, आणि मला असं वाटतं आपण आपल्या लाईव्हला सुरुवात केली पाहिजे. सो बेसिकली मी आज आली आहे शॉपिंग की गलियो मी हा सेगमेंट करायला अंधेरीला. बरं, अंधेरीला नेमकी मी कुठे आली आहे आणि मी काय शॉपिंग करणार आहे. सो अंधेरीला ना हे मनीष मार्केट आहे. सो मनीष मार्केट एक दादरला आहे आणि अजून एक मनीष मार्केट आहे जे क्रॉफर्ड मार्केटला सुद्धा आहे, पण हे मनीष मार्केट आहे अंधेरी वेस्टला. ओके, तुम्ही बघू शकता काय सुंदर कलेक्शन लावलेलं आहे ऑलरेडी. हे जे मनीष मार्केट आहे ना ते तिरुमला शॉपिंग सेंटरच्या एक्झॅक्टली समोर आहे. अंधेरी वेस्टला एक्झॅक्टली कुठे? तिरुमला शॉपिंग सेंटर. जसं मी आता सांगितलं की तिरुमला शॉपिंग सेंटरच्या एक्झॅक्टली समोर हे असं छोटंसं मार्केट आहे, जास्त मोठं नाही आहे, पण गोष्टी खूप कमाल मिळतात तिथे. यू आर कमिंग हैदराबाद. आय विश टू कम टू हैदराबाद, बट लेट्स सी, कधी प्लॅन झालं तर नक्की येईन मी. आवाज डबल येतोय. माझा आवाज डबल येतोय का प्लीज मला सांगा, किंवा माझा आवाज येत नसेल तरी कमेंट करून मला सांगा. हॅलो गाईज, आय थिंक आपण आपल्या लाईव्हला सुरुवात केली पाहिजे. भरपूर लोक आली आहेत. ओके, सो बेसिकली हे मार्केट आहे ना हे स्पेशल. ओके, सो तुम्ही इथे बघू शकता ऑलरेडी की बॅग्स लावलेले आहेत आणि या मार्केटची स्पेशालिटी जसं मी तुम्हाला सांगत होती ती बॅग्स आहे, लहान मुलांचे कपडे आहेत, आपल्यासाठी टॉप्स आहेत, बेल्ट्स आहेत आणि फुटवेअर सुद्धा आहे. सो पहिल्याप्रथमच ना आपण बॅग्स एक्सप्लोअर करणार आहोत. तसे खूप क्यूट वेकेशन बॅग्स इथे लावलेले आहेत. ओ, परत कोणीतरी कमेंट केलाय, थोडा गडबड आहे आवाजामध्ये. इज इट? प्लीज मला सांगा माझा आवाज बरोबर येतोय ना, सो दॅट मी लाईव्ह पुढे कंटिन्यू करू शकते. आणि माझा आवाज डबल येत असेल तरी मला सांगा. मी सुद्धा एकदा चेक करते. नाही, मला तरी नाही येत आहे डबल आवाज. जर तुम्हाला कोणाला असं वाटत असेल आणि तुम्हाला कोणत्याही वस्तूची प्राइस जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना पुन्हा एकदा, तर मी ते परत रिपीट करीन, डोंट वरी. सो आपण आता लाईव्हला सुरुवात करूया. ओके, सो ही जी बॅग आहे ना ही बॅग अशी ते खूप छान क्यूट बॅग लावलेले आहेत आणि हे टोट बॅग्स आहेत. म्हणजे जर तुम्ही वेकेशनला वगैरे जात असाल किंवा कुठे बाहेर जाणार असाल तर या बॅग्स खूप उत्तम पडतात. त्याबरोबरच ना यांच्याकडे स्टायलिश बॅग्स सुद्धा आहेत. ओके, तुम्ही बघू शकता. सो जर तुम्हाला नॉर्मली कॅज्युअल वेअरसाठी जर स्लिंग बॅग्स हव्या असतील तर त्यासाठी देखील इथे अशा छान क्यूट बोवाल्या स्लिंग बॅग्स आहेत. काय रेट आहे ह्याची? एक्सक्यूज मी, ह्याची रेट काय आहे? ह्याची 400ची आहे. ओके, आणि ही बार्गेनिंग करता तुम्ही? बार्गेनिंग पण करतात. सो तुम्ही इथे आलात आणि माझं हवं तर माझा हा व्हिडिओ दाखवा आणि हे नक्कीच तुम्हाला कमी करून देतील. त्याबरोबरच नाही खूप छान छान
छोट्या छोट्या बॅग सुद्धा आहेत. ओके, सो छोट्या बॅग जेव्हा मी म्हणते ना तेव्हा असे छान पर्सेस. ओके, हे बघा. आणि ह्या पर्सेस किती मोठ्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. ह्याची किंमत काय आहे? हे बघा, हे पर्सेस आहेत. ओके, हे छान असे वॉलेट पर्सेस आहेत. एक्सक्यूज मी, इसका रेंज क्या है? 250 रुपयाला आपल्याला ही अशी छान शॉर्ट पर्स मिळते. इथे तुम्ही कार्ड्स, फोटोज किंवा जर तुम्हाला चिल्लर ठेवायची असेल किंवा इथे कार्ड्स ठेवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. प्लस हे बघा, इथून सुद्धा एक असा छान कप्पा इथे दिलेला आहे. सो इथे भरपूर बॅग्स आहेत. ओके, आणि त्याबरोबरच ना इथे भरपूर आपल्याला कंपस बॉक्स सुद्धा बघायला मिळत आहेत. आणि स्लिंग बॅगची व्हरायटी ना ॲक्च्युली इथे पण आहे. म्हणजे जे बॉक्स स्लिंग बॅग्स आपण म्हणतो ना, सो तसे बॉक्स स्लिंग बॅग्स सुद्धा इथे लावलेले आहेत. हे बघा, हे अगदी स्टायलिश आहेत. आणि तुझा मला ड्रेस पण पूर्ण दाखव, खूप छान वाटतोय. ओ थँक्यू सो मच. बघू शकता तुम्ही. थँक्यू सो मच. सो येस, आपण स्लिंग बॅग्सवर होतो. हे असे छान स्लिंग बॅग्स आहेत. ओके, त्याबरोबरच ना आता आपण पुढे जाऊया आणि एक्सप्लोअर करूया. सो येस, आता हे जे पुढचं आपण मार्केट बघतोय ना, हे मार्केट आहे मनीष मार्केट, जसं मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं. आणि इथे ना सगळं नाईटवेअर ठेवलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा घरात गाऊन्स घालतो, फिडिंग गाऊन्स सुद्धा ह्यांच्याकडे आहेत. ओके, ज्या न्यूली मॉम्स असतील, न्यू मॉम्स असतील त्यांच्यासाठी फिडिंग गाऊन्स आहेत, नॉर्मल गाऊन्स आहेत. स्टार्टिंग रेंज काय आहे? 450 पासून स्टार्टिंग रेंज आहे. बार्गेन करते हो ना आप थोडा? हां, बार्गेनिंग सुद्धा होईल म्हणून थोड्या कमी रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याबरोबरच ना मुलींसाठी सुद्धा नाईट गाऊन्स आहेत, वरती नाईट ड्रेसेस आहेत, फुल पॅन्टचे सुद्धा आहेत आणि लॉंग पॅन्टचे सुद्धा आहेत. जर तुम्ही बघितलं ना तर इथे सॅटिनमध्ये हे बघा, हे आपण युजली असे पॅटर्न्स ऑनलाईन बघतो, आपल्याला ऑफलाईन हे पॅटर्न्स इतके बघायला मिळत नाहीत. हे बघा, सुंदर क्वालिटी आहे, उत्तम क्वालिटी आहे. ओके, त्याबरोबर समोर जर आपण म्हणजे बाजूलाच बघितलं त्या दुकानाच्या, तिथे छान लखनवी कुर्ते लावलेत. लखनवी पण आहेत आणि चिकनकारी पण आहेत. ह्याची स्टार्टिंग रेंज काय या कुर्त्यांची? 350 पासून स्टार्टिंग आहे. अरे वा, हे बघा, आप दिखा सकते हो. एक 350ला तुम्हाला हे कुर्ते इथे विकत घेता येतील. खूप छान आहेत. त्यात ह्यांच्याकडे भरपूर पॅटर्न सुद्धा आहेत. हे बघा, ये सीवलेस है. ओके गाईज, सो जी लोक आत्ता जॉईन झाली आहेत ना त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की मी आली आहे मनीष मार्केटमध्ये. आणि हे मनीष मार्केट आहे अंधेरी वेस्टला. तुम्ही स्टेशन थ्रू पण इथे येऊ शकता. आणि तिरुमला मार्केट, ओके, सो तिरुमला शॉपिंग सेंटर बेसिकली च्या एक्झॅक्टली समोर आहे. ओके, अजिबात तुम्हाला राईट लेफ्ट काय घ्यायची गरज नाही. एक्झॅक्टली समोर तिरुमला मार्केटच्या आहे. आणि इथेच हे दुकानं आहेत सगळी. असे छान लखनवी पॅटर्नचे कुर्ते इथे लावलेले आहेत. 350 पासून स्टार्टिंग आहे. ओके, हे 550 वाले आहेत आणि हे 350 रुपयाला आहे. आणि वरती सुद्धा तुम्ही बघू शकता आलिया पॅटर्न. मला आलिया पॅटर्न है आपके पास? वाव, ट्रेंडिंग आलिया पॅटर्नमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे. त्याबरोबर असता जर आपण पुढे गेलो, पुढे लहान मुलांचं कलेक्शन येतं. आणि मी जेव्हा कधी लहान मुलांचं कलेक्शन बघते ना, मला ते इतकं आवडतं. आणि मला खरंच असं वाटतं की माझ्या साईजमध्ये असे कपडे का नाही मिळू शकत, ते इतके गोड असतात. तसं तुम्ही तिथे एक पीस बघू शकता, खूप छान शॉर्ट्स लावले आहेत. खूप सुंदर शॉर्ट्स आहेत. त्याबरोबर फ्रॉक्स आहेत, घरी घालण्यासाठी स्लॅक्स आहेत. किती वर्षांपासून ते किती वर्षांच्या मुलांसाठी आहे? 15 इयर्स तक है ना. और सबसे 6 मंथ्स. वाव, 6 महिन्यांपासून ते 15 वर्षांपर्यंतचे कपडे आपल्याला इथे मिळतील लहान मुलांसाठी. ओके, त्याबरोबरच आपण पुढे जातोय तर आपल्याला छान डेनिम कॉर्डसेट, डेनिम मटेरियल नाही आहे हा, पण कार्गो पॅन्टमध्ये हा कॉर्डसेट आहे. त्याबरोबर हे बघा, छान जाराचे ड्यूप शर्ट्स लावले आहेत. मी नक्की तुमचे कमेंट्स थांबून वाचणार आहे. मला 5 मिनिटं द्या, मी वाचते. मला हे सगळे टॉप्स तुम्हाला दाखवायचे आहेत कारण का कलेक्शन इतकं उत्तम आहे ना.
तुम्ही बघू शकता समोर जो फ्लोरोसंट कलरमध्ये ड्रेस लावलाय तो आहे, नंतर ब्लॅकमध्ये आहे. त्याबरोबरच आप वो दिखा सकते हो ड्रेस एक मिनिट, व्हाईट वाला. येस. सो असे छान लॉंग ड्रेसेस सुद्धा आहेत ह्यांच्याकडे. हे बघा, हे तुम्ही वेकेशन वेअर, पार्टी वेअरसाठी घालू शकता किंवा कोणाच्या घरी जर काही फंक्शन असेल त्यासाठी सुद्धा. इनफॅक्ट तिथे मला अजून एक छान ब्ल्यू कलरचा ड्रेस बघायला मिळतोय. थोडे आप ऑप्शंस दिखा दोगे उसके पीछे जो है वो. खूप सुंदर ऑप्शन्स आहेत तिथे मला ते दिसत आहे. सो हा एक ब्ल्यू वाला आहे, हाफ स्लीव आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. कलर थोडा डार्क आणि लाईट आहे. हे बघा, हा अजून एक पॅटर्न आणि त्याच्या पाठी एक लास्ट पॅटर्न आहे. खूप सुंदर. इनफॅक्ट इथे कॉर्सेट टॉप्स सुद्धा आहेत. हे बघा, हे स्पेशली बीच वेअरसाठीच आपण घालतो. ओके, आणि ह्याच्यात सुद्धा कलर आहेत. व्हाईट आहे, त्यानंतर थोडा बेज आहे आणि मग पर्पल सुद्धा आहे. सो हा जो फर्स्ट वन आपण बघतोय तो थोडा रिव्हिलिंग आहे. जर तुम्हाला तेवढा रिव्हिलिंग नको असेल तर तुम्ही हा पर्पलवाला घेऊ शकता. वन पीस की प्राइस रेंज, वन पीस का प्राइस रेंज क्या है यहाँ पे स्टार्टिंग? 500. ओके, 500 पासून स्टार्टिंग आहे. आणि कितने तक जाता है? मॅक्झिमम 900 पर्यंत. सो 500 to 900 पर्यंतची रेंज ह्यांच्याकडे आहे. जो ब्ल्यू वाला हमने देखा था उसका कॉस्टिंग क्या है? 550. ओके, जे आता ब्ल्यू वाले आपण पॅटर्न्स बघितले ना ते आपल्याला इथे विकत घेता येतील 550 रुपयाला. वाव, इथे छान शर्ट्स सुद्धा आहेत. हे शर्ट्स ना युजली अब्रॉडला घातले जातात, पण सध्या मुलींनी इथे घालायचा सुद्धा हा ट्रेंड फॉलो करायला लागल्यात सगळ्या मुली. लहान मुलांसाठी शूज आहेत इथे. वाव, किती क्यूट आहेत. मला लहान मुलांच्या सगळ्याच गोष्टी खूप आवडतात. आपल्यासाठी सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारचे शूज आहेत. हे बघा, आणि लहान मुलांसाठी खरंच खूप उत्तम कलेक्शन आहे. डेली वेअरसाठी, पार्टी वेअरसाठी वरती क्रोमचे हिल्स सुद्धा लावलेले आहेत. आणि तुम्ही जर थोडंसं आपल्याला झूम करता आलं तर हे बघा, खूप सुंदर कलेक्शन आहे. मुलांचं कलेक्शन ना मी युजली दाखवत नाही, कारण का मला तेवढे ऑप्शन्स बघायला मिळत नाहीत. पण इथे मुलांसाठी देखील भरपूर ऑप्शन्स आहेत. ओके, छान ट्रॅक पॅन्ट्स आहेत. हे बघा, टी शर्ट्स लावलेले आहेत, कार्गो पॅन्ट्स आहेत, घरी घालायला पॅन्ट्स आहेत, शॉर्ट्स सुद्धा आहेत. म्हणजे जिम वेअर, कॅज्युअल वेअर हे या दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतील. आणि जसं आपण या मार्केटमध्ये पुढे जातोय ना, तसंच आपल्याला राईटला एक ज्वेलरीचं दुकान दिसतं आणि लेफ्टला मुलींसाठी छान वन पीसेस दिसतात. वा, हे बघा, खूप सुंदर वन पीस आहे हा. आणि कॅज्युअल वेअरसाठी तर उत्तमच आहे. कॅज्युअल वेस्टर्न वेअर, हाफ स्लीव आहेत हे. ओके, आणि ह्यांच्याकडे टी शर्ट सुद्धा आहे. टी शर्ट्स का रेंज काय आहे? हां, 200 मध्ये आपल्याला हे टी शर्ट्स मिळत आहेत. एक मिनिट, मी उघडून दाखवते तुम्हाला एक. येस, 200 रुपयाला आपल्याला असे इथे टी शर्ट्स बघायला मिळत आहेत. खूप चांगले आहेत. आणि व्हरायटी तर बघा यार, व्हरायटी किती छान आहे. सो ह्याची फ्रंट साईड अशी आहे आणि ह्याची बॅक साईड अशी आहे. अजून पण ह्याने आपल्याला थोडे प्रिंटेडमध्ये ऑप्शन्स दाखवले आहेत. सो 200 रुपीजला आपल्याला हे सगळं कलेक्शन इथे विकत घेता येणार आहे. सो ही गोष्ट खूपच अमेझिंग आहे, नो डाऊट. वाव, ज्वेलरी ज्वेलरी ज्वेलरी, खूप सुंदर ज्वेलरी आहे इथे. आणि इनफॅक्ट बेस्ट पार्ट म्हणजे ना की ह्यांच्याकडे ज्वेलरीमध्ये सेट्स मिळत आहेत इथे. इसका क्या रेंज है? कोण आहे आप? 350. ओके, सो 350ला आपल्याला इयरिंग सुद्धा मिळतात आणि एक माथापट्टी मिळते. तुमच्या ड्रेसचा जो काही कलर असेल त्याबरोबर सुद्धा तुम्ही हे मॅच करू शकता. 350ला ते म्हणतात, पण डेफिनेटली ते कुठे ना कुठेतरी आपल्याला कन्सेशन देतात आपण बार्गेनिंग करतो तेव्हा. ओके, हे बघा, छान असे ब्रेसलेट्स आहेत. वाव, मला कानातल्यांचं कलेक्शन इतकं आवडलंय ना, कारण का हे सगळेच कानातले इतके उठून दिसत आहेत. पेस्टल कलर्समध्ये आहेत, चांदबालीज आहेत ह्यांच्याकडे, झुमकी आहेत, डायमंडमध्ये कलेक्शन आहे, ऑक्सिडाइज आहे, गोल्ड आहे, आणि असे छान व्हाईटिशमध्ये पण कानातले आपल्याला बघायला मिळतात. सो ज्या मुलींना ना हेअर क्लिप्स आवडतात त्या मुलींसाठी सुद्धा हे बघा, भरपूर हेअर क्लिप्स आहेत. तुम्हाला तुमच्या लहान मुलींसाठी घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा असे लहान लहान क्लिप्स अवेलेबल आहेत. लहान मुलींवर हे खरंच खूप उठून दिसतात, खूप सुंदर दिसतात. मस्त कलेक्शन आहे.
ओ हे अजून काहीतरी मला वेगळं बघायला मिळतं इथे. क्लिप्स बरोबर असे हेअर स्टँड्स अटॅच केलेले आहेत आणि असे छोट्या छोट्या वेण्या आहेत इथे आणि त्याच्यावर बो आहे. वाव, व्हेरी नाईस. इथे अजून एक ब्रँडेड शॉप सुद्धा आहे. ओके, तुम्ही बघू शकता चेरी असं नाव लिहिलेलं आहे आणि बाहेरूनच आपण त्या आतमध्ये काय कलेक्शन असेल त्याचा अंदाजा लावू शकतो, कारण की इथे खूप सुंदर पार्टी वेअर लावलेले आहेत. कुठे आहे हे ओके, सो बेसिकली मी आली आहे अंधेरी वेस्टला मनीष मार्केटमध्ये, तिरुमला शॉपिंग सेंटरच्या एक्झॅक्टली समोर. सो येस, जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे बॉलिवूड स्टाईल्स बॅग्स सुद्धा मिळतात. ओके, सो लहान मुलांच्या बॅग्सपासून आपण आधी सुरुवात करूया. हे छान युनिकॉर्न बॅग्स आहेत, 3D बॅग्स आहेत. ओके, हे सगळे आणि असे बॅग्स सध्या खूप जास्त ट्रेंड करत आहेत. प्लस आपल्यासाठी सुद्धा इथे भरपूर कलेक्शन आहेत. असे छान वेगवेगळे स्लिंग बॅग्स आहेत. हे बघा, अगदी प्लास्टिक मटेरियलमध्ये इतके छान स्लिंग बॅग्स आपल्याला बघायला मिळत आहे. पिंक कलर सुद्धा आहे. पिंक कलर कोणाचा फेवरेट आहे कमेंट करून नक्की सांगा. ग्रीन आहे. सो सिल्वरमध्ये आहेत ऑप्शन्स. त्यानंतर असे छान हे पण आहेत, एथनिक वेअरवर आपण असे स्लिंग बॅग्स कॅरी करू शकतो, तर त्यासाठी सुद्धा इथे कलेक्शन आहे. आणि आपण सध्या ना ट्रान्सपरंट बॅग्स हे सगळीकडेच बघतोय, तर ह्याचा एक ट्रेंड भरपूर आलाय, तर नक्की या बॅग्स ना विकत घ्या. सो आपण जसं पुढे जातोय ना, मला एक लहान मुलांचा आपल्याला एक छान लहान मुलांचे तर छान आपल्याला हे बघायला मिळतातच आहेत कपडे, पण मला हे सुद्धा खूप आवडतंय की इथे छान स्टायलिश बेल्ट्स आहेत, फोन कवर्स आहेत. इनफॅक्ट मला ऑरी सारखे फोन कवर्स दिसत आहेत, तर आय थिंक आय शुड गो अँड चेक दॅट. स्लिंग बॅग्सची प्राइस आहे ना, स्लिंग बॅग्सची प्राइस मला असं वाटतं कमीत कमी 300 ते 600 रुपयापर्यंत असेल. डिपेंड्स तुम्ही कोणत्या प्रकारची स्लिंग बॅग घेताय. जर तुम्ही अगदी बेसिक घेताय कॅज्युअल वेअरसाठी, तर ती तुम्हाला बँड्राला सुद्धा अगदी मला असं वाटतं 150 ते 200 रुपयामध्ये मिळून जाईल. पण जर तुम्ही हेवी घेताय, डायमंड स्टडेड घेताय, तर ती तुम्हाला थोडीशी महाग पडेल. सो येस, हे आहे ते दुकान जिथे मला ऑरी सारखे कवर्स दिसले. हे बघा, हे कवर्स अगदी ऑरी सारखे आहेत. छान अतरंगी कवर्स आहेत. काय रेंज है या कवर्सचा? 1000 रुपीज. ओके, और स्टार्टिंग रेंज क्या है आपके पास कवर्स का? 200 रुपीज. अरे वाव, मला खूप आवडलंय कलेक्शन. हे बघा, असं सुंदर कलेक्शन आहे. मी तुमचे कमेंट्स वाचते आणि मी तुम्ही जे काही कमेंट करताय त्या गोष्टी मी उत्तर सुद्धा देते. सो कोणाचा कमेंट जर मिस झाला असेल तर प्लीज पुन्हा एकदा कमेंट करा आणि मी त्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईन. सो येस, हे सगळे होते ऑरीचे कवर्स. इथे कॅमेरावाला कवर पण आहे आणि हे आयफोनसाठी आहेत, बरोबर? कौन से ब्रँड के है आपके पास? स्पेशल आयफोन, स्पेशालिटी आयफोनमध्ये आहे. हे बघा, ह्याला ना 3D कवर्स असं म्हणतात. वाव, काय अमेझिंग कवर्स आहेत आणि किती 3D आहेत हे. ओ माय गॉड, मला खरं बिलीव्ह नाही होते बघून की ऍक्च्युली असे कवर्स सुद्धा आपल्याला मिळतात का, एवढे मोठे. ह्याचा रेंज काय आहे? 1000. सगळे कवर्स 1000. फोन कवरला फोन आहे. ओके, सो मी असा माझा जर फोन इथे ठेवते, म्हणजे ह्याला जर कवर लावते फोनला, तर असा तो ओपन होणार आहे. इथे एक छान मिरर सुद्धा आहे. त्याबरोबरच बार्बीच्या स्लिपर्सचा सुद्धा आपल्याला इथे कवर मिळू शकतो. आणि तो नोकिया फोन तर तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल. मी आहे मनीष मार्केटला, अंधेरी वेस्टला, तिरुमला मार्केटच्या एक्झॅक्टली समोर. वाव, हे बघा, खूप सुंदर आहेत, खूप 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 सुंदर आहेत आणि ते आपल्याला अजून व्हरायटी दाखवतच जातात. आय डोंट बिलीव्ह इट. म्हणजे असे कवर्स तर ऑरीकडे पण नसतील फॉर शुअर. काय व्हरायटी आहे. वाव, खूप सुंदर, खरंच खूप सुंदर. त्यात जर तुम्हाला डायमंडमध्ये थोडे हेवी हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत.
काय सुंदर कवर्स दाखवत आहेत. वाव, खूप युनिक आणि खूप सुंदर कवर्स आहेत. तुम्ही इथे थोडं बार्गेन केलं तर ते काका नक्कीच तुम्हाला थोडं कमी करून देतील. खूप सुंदर. आता आपल्याला कोणतरी सांगताय की क्लोथ्स दाखवा. ओके, मगाशी पण कोणीतरी मेसेज केलेला आलिया पॅटर्नची कुर्ती दाखवा. सो आलिया पॅटर्न इथे आहे, आपण बघू शकतो. क्या रेंज है? 1450 का. 1450. आप ये एक दिखा सकते हो? हे बघा, पूर्ण सेट आहे ना हा? पूरा सेट. वाव, किती सुंदर आहे. खूप सुंदर असं असे पॅटर्न्स आहेत. प्लस त्याच्यात अजून एक पॅटर्न आहे हा. ओके, वरती सुद्धा लावलेले आहेत. मला स्पेशली तो पिंक वाला खूप आवडता. त्याची रेंज काय आहे? 1350 का. 1350. समोरचा पिंक वाला कौन सा वाला? सामने सामने. नो नो नो, वो 1550 का, वो 1350 का. 1550 आणि तो आलिया पॅटर्न जो आहे तिथे तो 1350. आणि थोडा सेट आहे पूर्णपैकी. त्यात तुम्हाला दुपट्टा मिळतोय, सलवार कमीज मिळते आणि प्लस हा असा छान अनारकली आलिया भट पॅटर्न मिळतोय. वाव, असे नॉर्मल कुर्तीज सुद्धा आहेत. सो ह्या कुर्तीची स्पेशालिटी ही असते की हे अगदी अनारकली टाईप असतात. त्याबरोबरच ना ह्याच्या खाली जर तुम्ही लेगिंग्स घातले नाही घातले तरी काही फरक पडत नाही. हे बघा, हे तुम्ही असं छान फ्रॉक स्टाईल कॅरी करू शकता. कोणीतरी कमेंट केले कसले भारी आहेत मोबाईल कवर्स. हो ना, मला सुद्धा खूप आवडले. क्लोथ्स दाखवा. येस, मी आता कोणीतरी आलिया मी मगाचपासून ॲक्च्युली भरपूर क्लोथ्स दाखवले. सो मला असं वाटलं की काहीतरी आपण हटके करूया आणि आपण मोबाईल कवर्स बघूया. ज्वेलरी सेट वरचा डार्क ब्ल्यू वन पीस वरचा डार्क ब्ल्यू वन पीस नाही आहे तिथे, सगळे कुर्ते आहेत. ज्वेलरी सेट्स मी मगाशी दाखवलेले आहेत. मी ट्राय करते, मला कुठे दिसले तर मी नक्कीच सांगेन मी तुम्हाला. अजून कोणातरी ना आता ज्वेलरी सेट्स बघायचे होते. आपण मगाशी बघितलेत खरं, पण आपण पुन्हा एकदा बघूया ना. इथे भरपूर एक्सप्लोअर करणार का. इथे छान असे वाव, हे स्कर्ट सुद्धा किती छान आहेत, सॅटिनमध्ये आहेत. काय कॉस्ट आहे? 900. बापरे, थोडं जास्तच एक्सपेन्सिव्ह आहे ना. पण काय सुंदर फ्रिल आहे, बघू शकता. या फ्रिल पॅटर्न मध्ये ना साड्या पण आजकाल भरपूर मिळतात. सो इथे ज्वेलरी सेट्स नाही आहेत, इथे कानातले आपल्याला बघायला. ओ, ज्वेलरी सेट्स आहेत. काय कॉस्ट आहे ज्वेलरी सेट्सची? 550 है, 500 है. ओ, 550 500च्याच रेंज मध्ये आहेत आणि थोडं तुम्ही बार्गेनिंग केलं तर कमी मिळते. हा, 500 550 है और नीचे 500 वाले. तेच 500 550च्या रेंजमध्ये हे सगळे जे आपण बघतोय ना ते सगळेच नेकलेसेस ज्वेलरी सेट्स आपल्याला इथे विकत घेता येतील. प्लस जे वरती लावले त्याची कॉस्टिंग काय आहे? 400. ओके, छान हेअरबँड सुद्धा आहेत. हे बघा, खूप सुंदर कलेक्शन आहे इथे. मला इकडचं कलेक्शन सुद्धा खूप आवडलं. प्लस जे कलरफुल इयरिंग्स लावले आहेत ना ते सुद्धा खरंच खूप सुंदर दिसत आहेत इथे. सध्या बटरफ्लाय क्लिप्सचा ना, म्हणजे ग्लास बटरफ्लाय क्लिप्सचा पण भरपूर ट्रेंड आलाय इथे, जे आता आपण बघतोय. ही क्लिप आहे आणि ही अशी लावून, हे इतकं सिम्पल आहे आणि या सुद्धा भरपूर आपल्याला कलर व्हरायटीमध्ये मिळतात. आणि ह्याच्यात पण क्वालिटी असतेच, नो डाऊट. पण मला इकडची क्वालिटी जरा चांगली वाटली, म्हणजे कम्पेअर्ड टू जे काही मी आधी बघितलेलं. लिपस्टिक्स बघायच्यात कोणा तरी. ॲक्च्युली इथे मला असं वाटत नाही की इथे मेकअपचं कोणतं शॉप आहे, पण मला दिसलं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. इथे पण छान कुर्ते आहेत. वाव, दुपट्टे सुद्धा आहेत. ये क्या है? पीस कुर्ते के लिए. ओ, कुर्त्यासाठी पीस आहे तिथे. वाव, ड्रेस मटेरियल आहे. ये ड्रेस मटेरियल आहेत बघा, किती छान पेस्टल कलर्स मध्ये ड्रेस मटेरियल्स आहेत. काय रेंज आहे याची? 500 600 अशी रेंज आहे. वेगवेगळे आहेत म्हणतायत ते, पण ते तुम्हाला अगदी 500च्या रेंजमध्ये नक्कीच मिळून जाईल. प्लस हे बघा, इथे पण छान शायनिंग मटेरियलमध्ये आहे, खूप सुंदर. आणि
वियर्ड म्हणजे इथे मेहंदी सुद्धा काढून मिळते आणि म्हणजे युजुअली आपण मार्केटमध्ये मेहंदी काढणारे बघत नाही, सो इथे मेहंदी सुद्धा काढून मिळते. क्या रेंज है एक हाथ का? 200 और सिर्फ पाम्स तक? एक हाथ का 200. एक हात का बोथ साइड. ओके, बोथ साइड एक हात का 200. म्हणजे दोन्ही हाताचे 400 होतील. भरपूर. ओके, सो ब्राइडल मेहंदी भी आप निकालते हो? खूप सुंदर, खूप सुंदर. तसं पुढे एक्सप्लोअर करतोय तसं मला एथनिक वेअरच जास्त दिसतंय आणि बऱ्याच जणींना कुर्ता बघायचा आहे. सो आपण आता सध्या कुर्ते एक्सप्लोअर करूया थोडेसे. इथे कुर्तेच नाही तर इथे कॉर्डसेट सुद्धा आहेत, म्हणजे ट्रेडिशनल कॉर्डसेट्स असतात ना ते आहे त्यांच्याकडे. काय रेंज आहे कुर्त्यांची? ड्रेसच आहेत पूर्ण? 750 पासून स्टार्टिंग आहेत आणि पूर्ण ड्रेस आपल्याला इथे मिळतोय, म्हणजे दुपट्टा, लेगिंग्ज आणि ऑफकोर्स अनारकली किंवा जो काही स्ट्रेट फिट तुमचा ड्रेस असेल तो. इथे खूप सुंदर पॅटर्न्स लावलेले आहेत. 750 पासून स्टार्टिंग रेंज आहे. आज कुठे शॉपिंग की गलियों में. सो आज आपण आलो आहे तिरुमला मार्केटच्या एक्झॅक्टली समोर अंधेरी वेस्टला मनीष मार्केट इथे. आणि मनीष मार्केट 3 प्रकारचे आहेत टेक्निकली. सो एक आहे क्रॉफर्ड मार्केटला, एक आहे दादरला. मी जिथे आली आहे ते आहे अंधेरी वेस्टला. तुम्ही ट्रेननी सुद्धा इथे येऊ शकता. आय थिंक 10 मिनिटं की 13 मिनिटं काहीतरी लागतात. सो हे असं छान मार्केट आहे. ओके, तुम्ही आजूबाजूला बघू शकता. वेस्टर्न वेअर आहे, ट्रेडिशनल वेअर आहे, लहान मुलांसाठी कपडे आहेत आणि बॅग्स तर खूप. बॅगचं कलेक्शन तर मला पर्सनली खूप आवडलं. आणि बेस्ट पार्ट आजच्या लाईफचा मला असं वाटतं ते फोन कव्हर्स होते. पुन्हा एकदा ब्लाउजेस सुद्धा आहेत इथे. असं मोठं छान ब्लाउजचं दुकान आहे. हळदीसाठी ज्वेलरी सुद्धा आहे आणि असे छान ब्लाउजेस लावले आहेत तिथे. प्लस मला असं वाटतं ही लोक ड्रेसेस सुद्धा कस्टमाइज करून देतात. सुंदर हेवी क्वालिटी बॅग्स आहेत ते. आणि मी हेवी क्वालिटी का म्हणते कारण की जेव्हा मी तो उचलला ना तेव्हाच मला ते इतकं हेवी वाटलं. खूप सुंदर आहे. इथे ना भरपूर युजुअली मार्केट्समध्ये ना सध्या आता भरपूर ड्यूप्स आले आहेत. ओके, सो ड्यूप्समध्येच वाव ही पण एक छान आहे. आपण युजुअली या पॅटर्नमध्ये ना नेहमीच ट्रेडिशनल हे बघतो, पण आज मला हे वेस्टर्नमध्ये बघायला मिळत आहे तर ते खूपच छान आहे. सो इथे ऑफिस वेअरसाठी बॅग्स आहेत, कॅज्युअल वेअरसाठी आहेत. इनफॅक्ट व्हॅलेंटाईन्स डे येतोय तर तुम्ही इथे येऊन काहीतरी गिफ्ट सुद्धा घेऊ शकता तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोसाठी. सो येस, हे होतं पूर्ण मनीष मार्केट अंधेरी वेस्ट. आणि अजून सुद्धा मला भरपूर कलेक्शन इथे दिसतच आहे आणि मला खरंच असं वाटतं की मी अजून एक्सप्लोअर केलं पाहिजे. पण येस, दॅट इज इट. आजचा आपला लाईव्ह इथेच संपतोय आणि लोकमत सखीला असंच प्रेम करत राहा. तुमचे कमेंट्स मी दरवेळी वाचतच राहते. सो आणि मी पुन्हा एकदा हे लोकेशन तुम्हाला सांगते. हे लोकेशन आहे मनीष मार्केट तिरुमला मार्केटच्या एक्झॅक्टली समोर अंधेरी वेस्टला. तुम्ही इथे अंधेरी वेस्ट या स्टेशनपासून आय थिंक 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही खूप प्रेम देताय आम्हाला. लोकमत सखीला असंच बघत राहा आणि फॉलो करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत सखी.